नर्मदे कलादारा आहे ना, कलादारा इथून आलो, कलादारा इथून आलो, कलादारा इथून आलो, केसरोल कलादारा आणि आल्याच्या नंतर मला त्या ठिकाणी हवे लागलं. हवेला आल्याच्यानंतर मला भूपेंद्र सेवा समिती भेंसली, हे भेंसली यांची चौकडी आहे. भूपेंद्र सेवा समिती हा हवे आहे. त्या हवेवरती आता हा हवे आपला मुंबई आणि मुंबई अहमदाबाद हवे त्या हवेवरती आणि ती परिक्रमा. तर इथे एक आश्रम आहे, या आश्रमावरती अलीकडं थांबणार आहे. आश्रम त्या फाट्यावरून मी आता आश्रमाकडे चाललो आहे. नर्मदे मी हवेवरती आहे. या ठिकाणी आता मी आहे ना, हे आपला अहमदाबाद आणि बॉम्बे हवेवरती आहे. मी आहे ना भेंसली गाव आहे, हे भेंसली या गावाच्या इथे आता मला जायचं केसरोल इथून 4.3 म्हणजे 4.5 किलोमीटर अंतर आहे मला जायला. तर 4:30 वाजले, 5:30-6 वाजेपर्यंत जाईल तिथे. हवेने जायचं आहे आणि 1 किलोमीटर आत जायचं आहे. 3 किलोमीटर हवेने गेले. नर्मदे मी आहे ना भन्साली गाव फाटा आहे ना, त्या फाट्यावरून आहे ना मी चायप्रसादी घेतली. चायप्रसादी घेऊन हवेला आहे. हवे हा पुन्हा मुंबई अहमदाबाद हवे आहे. आता मला जायचं आहे केसरोल आणि एक्सलला आहे ना, केसरोलवरून एक्सलला जायचं आहे. एक्सलला आश्रम आहे. तर तिथून 4 पॉईंट, आता 1 किलोमीटर अंतराला असेल तर 3.5 किलोमीटर राहिले. आणि नर्मदा परिक्रमा आहे ना, त्याच्या हवेवरून आहे ना, ज्यावेळेस भरूचला जायचं असेल ना, तर आपल्याला ना 27-28 किलोमीटर आहे, काहीतरी 25-1 किलोमीटर आहे अंदाज. 25 किलोमीटर आपल्याला आहे ना, 25 किलोमीटर हवेवरून चालायचं आहे भरूचपर्यंत. भरूचला आपल्याला मैया मिळते, कारण तिथपर्यंत आहे ना आपले खाडे आहे. भरूचपासून आपण मैया किनारा मार्गे लागेल, त्या किनारी आपण किनारा मार्गे जाणार. आता आपण हवेने आहे. हवेला आपल्याला हे आश्रम आहेत, थोडे लांब आहेत. आता जो आश्रम होता भेंसली गाव होतं, त्या गावाच्या तिथे आश्रम होता. त्या आश्रम होता, छोटा होता. ते आपल्याला दिवसभर चायप्रसादी देतात. चायप्रसादी देऊन ते आपल्याला तिथं राहायचे. हवेला असल्यामुळं थोडंसं राहण्याचा म्हणजे आश्रम वाशींसाठी थोडासा प्रॉब्लेम आहे. तर आहे ॲक्च्युली. आणि जो आश्रम आहे तो आता सर्वात मोठा आहे. 2-3 आश्रम आहेत पुढे. काही जे परिक्रमावासी असतात ते जातात पुढे 8-9 किलोमीटर एक 25 किलोमीटर आश्रम आहे. पण काय आता आपल्याला 4.5 किलोमीटर आपण जाऊ शकतो. तो टाईम झालेला आहे आता सध्या. तर टाईमाच्या आणि 4.5 किलोमीटर आश्रम आहे आपल्याला. 1 किलोमीटर अंतरावरती आपण आलेलो आहे. पुढे आपण 3.5 किलोमीटर अंतरापर्यंत आता जाणार आहे. आपल्याला हवे सोडून 1 किलोमीटर आतमध्ये आश्रम आहे. 1 किलोमीटर जायचं आहे आणि 1 किलोमीटर यायचं आहे. आणि आतमध्ये हवे सोडून 1 किलोमीटर आत आश्रम आता असल्यामुळं आपल्याला ते रनिंग वाढणार आहे. आणि ते आतमध्ये रनिंग वाढणार, थोडं 2 किलोमीटर रनिंग वाढते. 2 वाढते का 2.5 वाढतं आहे. हे हवे हा पूर्ण मोठा हवेचं काम चालू आहे. थोडंसं गाड्या फुल चालल्यात. थोडं एक रॉंग साईडनी आपण यावा असं त्यांची हे. रॉंग साईडने गेल्याच्या नंतर पाठीमागून बस फुल असतात. काही परिक्रमा ते आपले त्या साईडनीच चालतात. काय ऐकतात काय ऐकत नाही. नर्मदे हर. आता ह्या ठिकाणी मी आहे ना केसरोल गावाच्या जवळ आहे ना, आता 2 किलोमीटर राहिले केसरोल गावाच्या जवळ आले. आणि केसरोल आणि एक्सल, मला एक्सलला जायचं आहे. केसरोल फाट्यावरून केसरोल चौकडीवरून एक्सलला जायचं आहे.
परिक्रमावासी आहे ना सर्व काय झाले मध्ये ना आश्रम कमी झाल्यामुळं आहे ना आश्रम लांबला आहे. आणि मिठी तलाईला आहे ना मिठी तलाईला आश्रमात थांबून न दिल्यामुळं आहे ना परिक्रमावासींचे थोडंसं खेच झालं, थांबून नाही दिलं. कारण पाठीमागून दादागुरू येतात. ह्या कारणामुळं जवळजवळ 1000 ते 1500 परिक्रमावासियांना आहे ना दुसऱ्या आश्रमात पाठवलं. 2-3 आश्रमात पाठवल्यामुळं आहे ना त्यांना तकलीफ पूर्ण चालायला लागलं. आता मी जवळजवळ सकाळपासून आज 32 ते 30 किलोमीटर आलो असेल. अजूनसुद्धा त्या आश्रमात जर पुढं जर असेल 2-3 किलोमीटर तर पुढे म्हणजे एक आजचं रनिंग 40 किलोमीटरच्या याच्यात आजचं रनिंग होणार आहे. सकाळी 6:30 6:15ला चालायला सुरुवात केलेली आहे. आता 4:30 वाजले, अजून चालतोच आहे. एक अर्धा तासापर्यंत आम्ही फक्त एक भोजन घेतलं, थोडंसं आधीमध्ये थोडंसं थांबलं 10-10 मिनटं 5 मिनटं. हे जे हायवे आहे अख्खा, हे हायवे आहे ना, हायवेवर फुल गाड्या चालतात. नर्मदे हे आम्ही टोल नाक्याच्या आहे ना, टोल नाक्यापाशी आहे. आम्ही टोल नाका क्रॉस करून आता पुढे चाललो आहे. हे बघा, हे याच्या गाड्या चालतात अशा. ते परिक्रमावासी आहे, यांना थोडा त्रास आहे. आणि त्यात रस्त्याचं काम चालू आहे, गाड्या फुल आहेत. नर्मदे आपण आहे ना केसरोल फाट्यावरती. आता केसरोल फाटा आपल्याला आलेला आहे. आपल्याला इथून 1 किलोमीटर आतमध्ये आहे ना, आतमध्ये जायचं आहे आपल्याला. इथून 1 किलोमीटर आहे. आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला आश्रम लागणार आहे. या फाट्यावरून 1 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे आपल्याला. या फाट्यावरून आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला केसरोल आणि एक्सल गाव आहे आणि केसरोल फाटा, तिथून आत जायचं आहे. बघा इथं आहे ना नर्मदा परिक्रमा हफसाल अडभूत फेअर. ह्या तिथून आत जायचं ह्या फाट्यावर. नर्मदे यार हे जे आहे ना आपलं आता आपण चाललो आहे ना, हे आहे ना केसरोल गावामध्ये जायचं आहे. आणि आपल्याला जो आश्रम आहे ना, एक्सलच्या इथे आश्रम आहे. एक्सल हे छोटं गाव आहे, तिथं आश्रम आहे. आणि हे जे गाव दिसते आपल्याला आहे ना, एक्सल गाव आहे. आणि जो हवे तुम्हाला मगाशी जो म्हणलो ना, तो हवे आहे ना दहेज आणि भरूच आहे. दहेज भरूच हवे. नर्मदे आपण एक्सल आहे ना, एक्सल का गावाकडे चाललो आहे. हे गाव आहे ते केसरोल गाव आहे. ते जे दिसतं हे केसरोल आहे. आणि आता जे आपण ह्या केसरोल हे असं जर हवेवरून दहेजच्या हवेवरून आलो तर आपल्याला ह्या केसरोलला जायचं आहे ह्या रस्त्याने. आणि आपल्याला एक समोर एक मंदिर दिसतं आहे. त्या मंदिरापाशी आपले परिक्रमा आश्रम आहे. ते आश्रम आपल्याला हवेपासून 1 किलोमीटर अंतरावरती आतमध्ये. तर वापस आपल्याला 1 किलोमीटर अंतरावरती परत रिटर्न उद्या सकाळी त्या मार्गे जायचं आहे. ते 2 किलोमीटर तिकडून बसतं, म्हणजे इकडून 2 किलोमीटर पुढे जातं. ते सर्व परिक्रमावासी चाललेत. नर्मदे आपण आहे ना या ठिकाणी आत्ता ज्या ठिकाणी आलो केसरोलवरून एक्सल गाव आहे ना, 1 किलोमीटर अंतरावरती आम्हाला आहे ना एक आश्रम आहे. ते आश्रम आणि दहेज आणि भरूच हवेवरून केसरोलवरून एक्सल. तर ह्या मार्गे आम्हाला इकडे जायचं आहे. तर इकडे जायचं आहे. जे आता परिक्रमावासी भरपूर परिक्रमावासी, तर ह्या मार्गे इथे एक आम्हाला एक मंदिर आहे, त्या मंदिरापाशी जायचं आहे. त्या मंदिरापाशी आमची आज रात्रीची भोजन व्यवस्था आणि विश्राम व्यवस्था आहे. आज रात्रीची आजचं आमचं रनिंग 30 ते 35 म्हणजे 32-33 किलोमीटरच्या अंतरावर आम्ही आजचं रनिंग आहे. आज
नर्मदे नर्मदे. तेव्हा आता आम्ही आलो आहे आश्रमापाशी. हा आश्रम आहे या ठिकाणी आणि थोडी साफसफाईची व्यवस्था चालू झालेली आहे आता. आणि आता आश्रम मंदिरामध्ये जावं. हे पहा इथं आलेलो आहे आम्ही. सर्व परिक्रमा अशी आहे तिथे. तर बस आम्ही एक मंदिरात जावा. बघा जागा शोधायची. नर्मदे आज परिक्रमा अशी भरपूर आहे तिथं. नर्मदे हर फोन लाव. तिच्या पप्पाचा फोन आलता. आरीच्या पप्पाचा फोन आलता बरं का. आरीच्या पप्पाचा फोन आलता मला. आरीच्या पप्पाचा